तर ही दृश्य आपण पाहतो अयोध्येमधली श्रीरामांची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी नेली जात आहे आणि उद्या गर्भगृहामध्ये ही मूर्ती ठेवली जाणार आहे। अयोध्येमध्ये आता श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा खऱ्या अर्थाने सुरू होत आहे। आजपासूनच या ठिकाणी विधिवत पूजा अर्चना जी आहे ती केली जाणार आहे आणि ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर श्रीरामांची मूर्ती ही राम मंदिरामध्ये नेली जाते। 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्यासाठी ही मूर्ती ही आता मंदिरामध्ये नेली जाते। उद्या ती गर्भगृहामध्ये ठेवली जाणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, निखिल, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे नवीन रामाची मूर्ती नेमकी कशी असेल। अयोध्येतल्या विवेक सृष्टी या ठिकाणी ही मूर्ती जी आहे ती मोठ्या ट्रकमध्ये झाकून ठेवण्यात आलेली होती आणि सध्या आता पूजा करून ही मूर्ती थेट नवीन राम मंदिरामध्ये नेली जाते। आज नवीन राम मंदिरामध्ये नवीन मूर्तीचा प्रवेश जो आहे तो होणार आहे, मात्र ही मूर्ती उद्या गर्भगृहामध्ये ठेवली जाईल। सध्या आपण पाहतोय की झेड सिक्युरिटी संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। संपूर्ण रस्ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा जो टेम्पो आहे तो थेट आता राम मंदिरामध्ये नेला जाईल। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय, त्याचबरोबर अयोध्येचे उत्तर प्रदेशचे डीजी, वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कडेकोट अशा पोलीस सुरक्षेमध्ये हा संपूर्ण राम मंदिर परिसरापर्यंत ही मूर्ती जी आहे ती नेली जाणार आहे। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती जी आहे ती बनवलेली आहे। जवळपास या मूर्तीचं वजन 150 ते 200 किलो असल्याचं सांगितलं जात आहे। या मूर्तीची नगर प्रदक्षिणा झालेली नाहीये, मात्र जी 10 किलो चांदीची मूर्ती बनवण्यात आलेली होती त्या मूर्तीने संपूर्ण मंदिर परिसराला भ्रमण केलेलं आहे आणि याच मूर्तीवरती आज जी पूजा आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय की ही मूर्ती सध्या आता नवीन राम मंदिरामध्ये नेली जाते। जवळपास 3 ते 4 दिवस या मूर्तीवरती आदिवास जे आहे ते केले जाणार आहेत आणि त्यानंतर मूर्ती जी आहे 22 जानेवारीला 12:20 नवीन राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केले जाईल। मात्र संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे अयोध्येतलं नवीन राम मंदिर जे उभं राहतंय त्या नवीन राम मंदिरामधली नवीन रामाची मूर्ती कशी असेल आणि सध्या आपण पाहतोय की हा ट्रक जो आहे तो सध्या राम मंदिराच्या दिशेने रवाना होतोय। कडेकोट अशी पोलीस सुरक्षा संपूर्ण परिसराला लावण्यात आलेली आहे। झेड सिक्युरिटी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि या झेड सिक्युरिटीमध्ये आपण पाहतोय की नवीन रामाची मूर्ती जी आहे ती सध्या आता राम मंदिराच्या दिशेने रवाना होते। संपूर्ण परिसरामध्ये जय श्रीरामची घोषणाबाजी, नारेबाजी जी आहे ती केली जाते। संपूर्ण अयोध्येतलं वातावरण चैतन्यमय झालेलं आहे। उत्साह ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अयोध्येमध्ये राम येत आहेत ही प्रत्येकाची भावना झालेली आहे आणि त्याच भावनेनं संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आपण पाहतोय की टेम्पो जो आहे विवेक सृष्टीतून बाहेर पडतोय आणि याच टेम्पोमध्ये नवीन रामाची नवीन मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। मूर्ती झाकून ठेवलेली आहे। नवीन मूर्तीचं रूप आपल्याला थेट 22 तारखेला पाहायला मिळेल। मात्र संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपण पाहतोय की हे चैतन्याचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि विवेक सृष्टीमधून हा टेम्पो जो आहे तो सध्या राम मंदिराच्या दिशेने रवाना होतोय। कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था आहे। संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जय श्रीरामची घोषणाबाजी केली जाते आणि सध्या आपण पाहतोय की रामाची मूर्ती जी आहे नवीन मंदिराच्या दिशेने रवाना होते। कडेकोट अशा सुरक्षा व्यवस्थेमध्ये राम आज नवीन मंदिरामध्ये प्रवेश करतायत। आपण जर पाहिलं ठीक गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि ही मूर्ती जी आहे ती सध्या आपण पाहतोय की या टेम्पोमधून नवीन मंदिराच्या दिशेने रवाना होते। कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था आहे। मात्र संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे ती म्हणजे राम येत आहेत आणि आज ती प्रत्येकाची भावना झालेली आहे। आपण पाहतोय की संपूर्ण रस्ता या ठिकाणी मोकळा केलेला आहे। झेड सिक्युरिटीमध्ये ही नवीन मूर्ती सध्या राम मंदिराच्या दिशेने रवाना होते। अयोध्या नगरीमध्ये 22 तारखेचा जो सोहळा पार पडतोय त्याचा उत्साह संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आहे। 500 वर्षानंतरचं स्वप्न पूर्ण होतं अशी काही महंतांची प्रतिक्रिया आहे आणि आपण पाहतोय की नवीन राम मंदिरामध्ये आज नवीन रामाची मूर्ती प्रवेश करते। विवेक सृष्टीमधून ही मूर्ती जी आहे राम मंदिराच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि सध्या आपण पाहतोय की नवीन मूर्ती पाहण्यासाठी झाकून जरी ठेवलेली असली तरी सुद्धा तो टेम्पो पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झालेली आहे। मात्र या रस्त्यावरती कुणी येऊ दिलं जाणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। आपण पाहतोय की या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली आहे आणि विवेक सृष्टीमधून हा टेम्पो जो आहे तो सध्या आता नवीन राम मंदिराच्या दिशेने रवाना झालेला आहे। आपण पाहतो त्या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा करण्यात येते। त्या ठिकाणी मूर्ती ठेवण्यात आली त्या आपण पाहतो।